लोकांचा बळी घेऊन महायुतीचं राजकारण सुरू असून महायुतीपेक्षा इंग्रज 100 पट बरे होते। भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर फडणवीसांनीच नांगर फिरवलाय अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी टीका केली आहे। या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे, अहो देवेंद्र फडणवीस साहेब, अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणताय का? अहो जी कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना, ओरिजिनल ज्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, या भाजपच्या कार्यकर्ते या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांडीवर घेऊन तुम्ही बसून तिकीट देण्याचं काम करताय। अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही। तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केलं, त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही। आता मूक आंदोलन आहे, आम्ही याच्या विरोधात आता ठराव करतोय, पोलीस प्रशासनाला देतोय। याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल। पराभवामुळे उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांची आठवण झाली। दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा लगावलाय। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीवर केसरकरांनी ही टीका केली आहे। नाही, एक बरं आहे की शेवटी पराभवामुळे का होईना त्यांना कार्यकर्त्यांची आठवण झालेली आहे। आमचा नेहमीच कार्यकर्त्यांचा पक्ष राहिलेला आहे, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळे शिवसैनिक आता एकत्र झालेले आहेत आणि निश्चितपणे या निवडणुकीमध्ये सुद्धा बाळासाहेबांनी स्थापन केलेली युती हीच आज महायुती आहे आणि त्यालाच सर्व लोकांचा पाठिंबा मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो। अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचारावर बोलतायत, भाजपवर बोलूनही अजित पवार सत्तेत आहेत असं महत्त्वाचं विधान खासदार संजय राऊतांनी केले। आरोप करून सत्तेत हा फार मोठा चमत्कार आहे। 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत असल्याचं अजित पवार स्वतः सांगतायत असं देखील राऊत म्हणाले। भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले अजित पवार हे भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारावर बोलतायत आणि तरीही सत्तेत आहे। बरोबर आहे, हा एक महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा चमत्कार आहे। तरी ते सत्तेत आहेत आणि ते सांगतायत माझ्यावर 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांबरोबर मी सत्तेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।